नमस्कार. मनी मॅक्समध्ये मी स्वाती केतकर पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. डिजिटल अरेस्ट, फायनान्शियल फ्रॉड्स याच्या बातम्या आपण रोज पाहत असतो, वाचत असतो आणि ऐकत सुद्धा असतो. पण त्या सगळ्यातून आपण स्वतःला कसं वाचवायचं या सगळ्याचा विचार करायचा तर फॉरेन्सिक अकाउंटिंग या विषयाविषयी जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आपल्याकडे आल्या आहेत फॉरेन्सिक अकाउंटंट डॉक्टर अपूर्वा जोशी. नमस्कार अपूर्वा. नमस्कार स्वाती. मला खूप छान वाटतंय की मनी मॅक्सच्या या एपिसोडमध्ये तुम्ही मला बोलवलं आणि या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण आज चर्चा करायला सुरुवात करतोय. आय एम एक्सायटेड. येस, आणि तुझ्याकडून आम्हाला खूप चांगली माहिती मिळेल याची खात्री आहे. तर सुरुवात करूया फॉरेन्सिक अकाउंटिंग विषयी. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय? फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय, इथे जाण्यासाठी आधी आपण फ्रॉड्स म्हणजे काय हे बघू आणि त्यातल्या त्यात फायनान्शियल फ्रॉड्स म्हणजे काय याच्याविषयी आधी माहिती घेऊ. सो इंडियन पिनल कोडमध्ये फ्रॉड्स हे कसे, फ्रॉडची व्याख्या कशी केलेली आहे की जेव्हा एखाद्याला, पुढच्या माणसाला फसवायचं तुमचं इंटेन्शन आहे, तुम्ही काहीतरी ब्रीच ऑफ ट्रस्ट ज्याला म्हणतात की तुम्ही त्याचा विश्वासघात केलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी फायनान्शियल गेन झालेला आहे आणि त्या माणसाला फायनान्शियल लॉस झालेला आहे. हे जेव्हा सगळं घडून येतं की जिथे इंटेंट आहे, जिथे ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे आणि जिथे फायनान्शियल गेन हा त्या माणसाला लॉस करून झालेला आहे, तेव्हा फायनान्शियल फ्रॉड घडतो. मग असे फायनान्शियल फ्रॉड ज्या वेळेला होतात त्यावेळेला बऱ्याचदा कंपनीचं उदाहरण घेऊन आपण, कंपनी किंवा बँका आमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंट्सना बोलवतात आणि आम्हाला ती केस इन्व्हेस्टिगेट करायला सांगतात. म्हणजे काय करतो आम्ही की आधी पहिल्यांदा बघतो की कंपनीने आम्हाला बोलवलेलं आहे, कंपनीला वाटतंय की फ्रॉड झालेला आहे, पण तो खरंच झालेला आहे का? समजा प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशनमधनं असं बाहेर आलं की हो झालेला आहे, तर हा फ्रॉड कुणी केलेला आहे, हा फ्रॉड किती अमाऊंटचा आहे ज्याला आम्ही क्वांटिफिकेशन म्हणतो, आणि हा फ्रॉड कसा झाला आहे, म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि त्याचा शेवट कुठं होतो आहे, अशा प्रकारचे सगळे एव्हिडन्सेस आम्हाला गोळा करायचे असतात आणि पुढे कंपनी मॅनेजमेंटला द्यायचे असतात. सो या सगळ्या प्रोसेसला फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणतात. ओके, म्हणजे CID सारखं काम आहे तुमचं. CID सारखंच काम आहे. अगदी अगदी. ओके, फ्रॉड्स विषयी तू आम्हाला सांगशीलच, पण मला जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात जास्त लोक कोणत्या फ्रॉड्सना बळी पडतात? याचं उत्तर अगदी म्हणजे एका पॉईंटचं नाही आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळे अँगल आहेत आणि आपण या सगळ्या अँगल्सना हात घालूयात. मी पहिल्यांदा फ्रॉड हे कुठल्या प्रकारचे असतात ते तुम्हाला सांगते आणि त्याच्यापर्यंत तुम्हाला लक्षात येईल की लोक कुठल्या कॅटेगरीचे लोक कुठल्या प्रकारच्या फ्रॉड्सना बळी पडतात. सो माझ्या आत्तापर्यंतच्या 17-18 वर्षाच्या करिअरमध्ये मी पाहिलेलं आहे की फ्रॉड्स हे कुठंही जगात घडले तरी ते 2च कॅटेगरीजमध्ये डिवाईड करता येतात. एक फ्रॉड फॉर द कंपनी आणि एक फ्रॉड अगेन्स्ट द कंपनी. आता फ्रॉड फॉर द कंपनी म्हणजे काय असतं की मी प्रमोटर आहे, म्हणजे मी प्रवर्तक आहे एखाद्या कंपनीची, माझी कंपनी लिस्टेड आहे आणि मला माझी शेअर प्राईस, माझ्या कंपनीची शेअर प्राईस वाढवायची आहे का, तर सर्वात जास्त मोठा शेअर होल्डर हा मी किंवा माझी फॅमिली असेल. सो मला माझ्या इक्विटी किंवा ही शेअर प्राईस वाढल्यानंतर मला सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे, तर मला होणार आहे. सो बऱ्याचदा कंपनीचे रिझल्ट्स खोटे दाखवणं, बऱ्याचदा या खोट्या रिझल्ट्समुळे किंवा खोटी इन्व्हेंटरी पण दाखवून बँकेकडनं लोन घेणं, चुकीचे रिपोर्ट्स हे ऑडिटर्सना प्रेझेंट करणं, ऑडिटर्सनी ते साईन करणं आणि अशा प्रकारे तुमचे सगळे रिझल्ट्स ओव्हरऑल खोटे दाखवणं, हे जे मी करते आहे प्रवर्तक म्हणून, हे फ्रॉड्स फॉर द कंपनी या कॅटेगरीमध्ये येतात. फ्रॉड्स अगेन्स्ट द कंपनी म्हणजे काय असतात की मी एका कंपनीमध्ये काम करते आहे, म्हणजे मी कंपनीची एम्प्लॉई आहे आणि मला वेगवेगळं मोटिवेशन आहे. मला माझी सॅलरी जितकी मिळते आहे त्याच्यापेक्षा मला खूप लवकर आणि भरपूर पैसे कमवायचे आहेत, पण मला दुसरा कुठला मार्ग दिसत नाही आहे आणि मला काही लूप होल्स दिसत आहेत कंपनीमध्ये की कुठल्या प्रकारे मी पैसे बाहेर काढून घेऊ शकते. मग मी काय करते, मी समजा परचेसमध्ये काम करते आहे, फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करताना मला एक लक्षात येतं आहे की या कंपनीला काही गोष्टी बाय करताना किंवा सर्व्हिसेस घेताना बाहेरच्या कंपन्यांची, ज्याला आम्ही वेंडर्स म्हणतो,
त्यांची गरज लागते. मग मी काय करते, मी माझ्या कुठल्या तरी नातलगाला सांगते की तू अशी अशी एखादी कंपनी स्थापन कर, आणि ज्या वेळेला मला वेंडरकडनं 3 कोटेशन घ्यायचे असतात त्यावेळेला सर्वात लोएस्ट, सर्वात कमीत कमी प्राईसमधलं कोटेशन हे मी माझ्या नातलगाच्या कंपनीकडनं घेते. मी त्याला कॉन्ट्रॅक्ट्स देते आहे आणि कॉन्ट्रॅक्ट्स देऊन माझा शेअर काढून घेते आहे. सो हे जे मी करते म्हणजे एकटी कधी करत असेन, कधी कोणाच्या संगनमताने करत असेन, त्याला फ्रॉड्स अगेन्स्ट द कंपनी म्हणतात. सो अशा प्रकारचे फ्रॉड्स आता चालू आहेत. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की लोक सर्वात जास्त बळी कशाला पडतात. आता पुढची एक संज्ञा इव्हॉल्व्ह होताना आम्ही कशी पाहतोय की ह्या म्हणजे आत्ता जगभरात काय चाललं आहे, व्हॉल्यूम आणि व्हॅल्यूचा गेम चालू आहे. की आत्तापर्यंत आम्ही ट्रेडिशनल फ्रॉड जे पाहिले तो एकच फ्रॉड असायचा आणि तो 7,000 कोटीचा असायचा, 8,000 कोटीचा असायचा, की जिथे व्हॅल्यू एक फ्रॉड आणि व्हॅल्यू मात्र खूप मोठी होती. पण आता व्हॉल्यूम वाईज फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत. आणि मग हे व्हॉल्यूम फ्रॉड्समध्ये कुठले येतात, क्रेडिट कार्ड फ्रॉड्स, UPI फ्रॉड्स, फिशिंग स्कॅम, स्मिशिंग स्कॅम. सो हे सगळे मिळून व्हॉल्यूममध्ये जातात, जिथे मला 7,000 कोटी रुपयाचा एक फ्रॉड करायची गरज नाही आहे. मी 1,00,000 रुपये फिशिंग करून काढून घेते आहे, मी UPI करून काही 1,000 रुपये काढून घेते आहे, मी लोन फ्रॉड करून काही लाख रुपये काढून घेते आहे, किंवा कुणाला तरी फसवते आहे, कुणाला तरी भरीस पाडती आहे की त्या माणसाने लोन घ्यावं. सो असे जे छोटे 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 फ्रॉड्स असतात, जे खरं तर अमाऊंटनी खूप कमी पण सर्वात जास्त इम्पॅक्ट सोसायटीमध्ये होतो आहे, हे व्हॉल्यूमवाले जे फ्रॉड्स असतात याला लोक आत्ता बळी पडत आहेत. दॅट इन्क्लूड्स डिजिटल अरेस्ट. आणि काही लोकांचे 20 कोटी पण जात आहेत, काही लोकांचे 2 लाखही जात आहेत, काही लोकांचे 20,000ही जात आहेत. सो फ्रॉडस्टर इतके प्रचंड इव्हॉल्व्ह झालेले आहेत की त्यांना सोफिस्टिकेटेड क्राईम करायचा आहे, त्यांना 20,000 मिळत आहेत, 2 लाख मिळत आहेत, 2 कोटी मिळत आहेत का 20 कोटी मिळत आहेत, याच्यामध्ये काहीही घेणं देणं नाही आहे. पण हे मास लेवलला होणारे फ्रॉड्स आहेत. अशा फ्रॉड्सना जास्तीत जास्त लोक बळी पडत आहेत. आणि आपण समजा एज वाईज आज बघायचं झालं तर लहान मुलं, इवन गेमिंग ॲप्लिकेशन्समधनं वगैरे पण लहान मुलं फ्रॉड्सचा शिकार होत आहेत. आणि मोठी माणसं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या घरी माझे वडील आहेत, मी कंपनीमध्ये कामाला निघून गेलेली आहे. कुणीतरी एक माणूस दारावरती येतो आणि तो म्हणतो की अपूर्वा जोशींचं पार्सल आहे, हे 2,000 रुपयाची कॅश ऑन डिलिव्हरी आहे. माझ्या वडिलांच्या पहिल्यांदा डोक्यात येतं की ही कंपनीत काम करत असेल, हिला आता डिस्टर्ब करायला नको, आपण पटकन हे कॅश ऑन डिलिव्हरी काय आहे ते घेऊन टाकू. ते उघडल्यावर त्याच्यामध्ये काही नसतं आणि त्यांना लक्षात येतं की आपण पार्सल फ्रॉडचा बळी झालेलो आहोत. सो असे रॅम्पंट फ्रॉड्स हे वयोवृद्ध लोकांबरोबर होत आहेत. आणि आपल्याकडे जे हे आहे, म्हणजे बऱ्याचदा लोक कॉन्टॅक्ट करत नाहीत घरच्यांना की असं पार्सल आलेलं आहे का, तू काही मागवलेलं होतंस का, किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, सवयी आहेत आपल्या घरातल्या लोकांच्या, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा एक्सप्लॉयटेशन हे फ्रॉडस्टर करतायत. लहान मुलांच्या बाबतीतले फ्रॉड्स तू म्हणालीस तर ते कसे आहेत, कारण त्याच्याविषयी तितकीशी जनजागृती नाही. वरिष्ठ जे व्यक्ती असतात घरातले, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्याकडून होणाऱ्या या गोष्टी माहिती आहेत, पण लहान मुलांच्या बाबतीत कुठले फ्रॉड्स होतात. सो आता आम्ही जो एक पॅटर्न बघतोय की लहान मुलांना गेम्सची खूप सवय लागलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन गेम्स आत्ता आलेले आहेत आणि अत्यंत एंगेजिंग गेम्स आहेत हे. मुलं कधी एकटा मुलगा किंवा कधी ग्रुप ऑफ फ्रेंड्स हे खेळ खेळत असतात आणि त्या खेळांमध्ये आजकाल चॅट रूम्स शिरलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला ग्रुप ऑफ फ्रेंड्स खेळतात त्यावेळेला चॅट रूममधनं तुम्ही एकमेकांना मेसेज त्या गेममध्ये पास ऑन करू शकतात. पण आजकाल फ्रॉडस्टर हॅक करून अशा गेम रूम्समध्ये शिरलेले आहेत. आणि मग आता होतं कसं की एखादा 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याला पहिली एखादी गेममधली लेवल अनलॉक केली की त्याच्यासाठी ती अचिव्हमेंट असते, मग त्याला पुढे खेळावंसं वाटतं. मग अशा वेळेला अशा या मनस्थितीचा फायदा घेऊन एखादी पेमेंट लिंक या चॅट रूम्समध्ये दिली जाते की हे इथे इतके पैसे पे करा म्हणजे तुमची पुढची लेवल अनलॉक होईल. आणि बऱ्याचदा आईवडिलांचे मोबाईल फोन घेऊन ही मुलं खेळत असतात. त्यावेळेला आईवडिलांचे क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स अटॅच्ड असतात त्याला. मुलांना एवढंच माहिती असतं की इथे पे केल्याने आपल्याला पुढची लेवल खेळता येणार आहे आणि त्या पद्धतीने मुलं पे करतात, पे करायला जातात आणि द मोमेंट दे ट्राय टू पे बँक अकाउंटमधले सगळे पैसे काढून घेतले जातात. सो असं कैक मुलांच्या बाबतीत झालेलं आम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. स्मिशिंग फ्रॉड्स म्हणजे काय? आता फिशिंग, स्मिशिंग हे सगळं एकत्रच आहे. मग हे कसं इव्हॉल्व्ह झालं आहे, म्हणजे आता हे इमॅजिन कर की एखादा माणूस
मासा पकडायला गेल्यानंतर तो काय गळाला एखादा कणकेचा तुकडा किंवा काहीतरी लावत असेल, ते तो पाण्यात टाकत असेल आणि एखादा मासा त्या तुकड्यापर्यंत पोचत असेल आणि बरोबर त्या गळाला सापडत असेल. हे फिशिंगही त्याच पद्धतीने आहे. अर्जन्सी, आपली जी अर्जन्सी असते किंवा ह्याचाही फ्रॉडस्टर इथे कसा उपयोग करून घेतात की मी आत्ता घाईत आहे, मी सकाळी 9ला ऑफिसचं जायचं माझं टायमिंग आहे, मला 9:15ला ऑन द वे असताना एक लिंक येते की तुमचं ICICI बँकेचं अकाउंट आहे आणि इथे तुमचं KYC अपडेट केलेलं नाही आहे, रिमाइंडर्स पाठवूनही तुम्ही, आणि ह्या लिंकवरती क्लिक करा आणि इथे तुमचे जे काही क्रेडेन्शियल्स आहेत ते eKYC तुमचं होऊन जाईल. माझ्या डोक्यात पुढे 9:30ला मीटिंग आहे हे असतं, पण आणि मला भीती पण वाटते त्या ह्याच्यामध्ये की मी आत्ता जर हे केलं नाही आणि संध्याकाळपर्यंत माझं बँक अकाउंट ब्लॉक झालं तर परत आता बँकेत जाऊन अनलॉक करायला कुणाला वेळ आहे. त्याच्यामुळे मी घाईघाईने ती क्लिक करते, आधारचे क्रेडेन्शियल्स देते, पॅनचे क्रेडेन्शियल्स देते, माझा कस्टमर ID टाकते, मी सबमिट करते आणि मग पुढे काहीच होत नाही आणि मी पण घाईघाईत ते विसरून जाते. नंतर मला 2-3 दिवसांनी लक्षात येतं आणि तसे मेलही मला आलेले नसतात बऱ्याचदा, की आजकाल तुम्ही बघत असाल तर अगदी 100 रुपयाचं डेबिट पडलं तर UPI तुम्ही केलं तरी तुम्हाला मेल येतो, पण बऱ्याचदा ह्या फ्रॉडच्या प्रकारामध्ये तुम्हाला मेलही येत नाहीत की तुमच्या अकाउंटमधून किती पैसे गेले. तुम्ही कॅज्युअली काहीतरी एखादं ट्रान्झॅक्शन करायला जाता किंवा एखादा चेक बँक बॅलन्स ही एक सुविधा तुमच्या GPayमध्ये असते, ते करायला जाता आणि तिथे तुम्हाला एकदम लक्षात येतं की अरे माझ्या बँक अकाउंटमध्ये 5 लाख होते आणि आत्ता तर काहीच शिल्लक नाही आहेत. तेव्हा तुम्ही जागे होता, पण त्याला बराच वेळ उलटून गेलेला असतो. सो हा एक फिशिंगचा प्रकार आहे की जिथे फॉर एक्झाम्पल ICICI बँकेची वेबसाईट समजा ICICIbank.co.in अशी समजा असेल तर ICICIbank.com किंवा .edu असे काहीतरी वेबसाईट क्रेडेन्शियल्स तयार करून लोकांकडनं अशा प्रकारे पैसे काढले जातात की खोटी वेबसाईट ज्याच्यावरती तुमचा डेटा गोळा केला जातो आणि मग पुढे तुमचं बँक अकाउंट निकामी केलं जातं. आता तरुण वयोगटातली मुलं ही बऱ्याचदा बँकेच्या ऑथराईज वेबसाईटवरती जाऊन करतही असावीत, पण इस्पेशली 60च्या वरची जी माणसं आहेत की जी नवी आहेत टेक्नॉलॉजीला, म्हणजे टेक्नॉलॉजी प्रचंड पेसनी पुढे जाती आहे, पण आपल्याकडची लोकं अजून तो पेस पकडत आहेत. सो वयोवृद्ध माणसं जी आहेत ती आपल्या मुलांना का त्रास द्यायचा, आपल्याला कळतंय, आपण जाऊन इथे आपले डिटेल्स भरू म्हणून वेबसाईटचे क्रेडेन्शियल्स चेक करत नाहीत आणि तिथे त्यांचा डेटा जातो, बँक अकाउंटमधले पैसे जातात. हे सर्वात कॉमन फ्रॉड आहेत. हे झालं फिशिंग. फिशिंगसारखं स्मिशिंगचं दुसरं उदाहरण म्हणजे SMS करून केलेलं फिशिंग. म्हणजे कसं की मी नेहमी इवन माझ्या ऑफिसमधल्याही एम्प्लॉईजना सांगते की तुमची लाईव्ह लोकेशन्स शेअर करू नका. किंवा कुठेतरी ट्रिपला गेला आहे, तिथून तुम्ही लाईव्ह काहीतरी केलेलं आहे, फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, इन्स्टा लाईव्ह केलेलं आहे, ही जी प्रचंड क्रेज आहे ते करू नका. तुम्ही अगदीच तुम्हाला हे शेअर करायचंच झालं तर पहिली गोष्ट एका स्पेसिफिक ग्रुपला हे शेअर करा जो तुमचा ट्रस्टेड ग्रुप आहे आणि आफ्टर युअर ट्रिप वेन यू आर होम त्या वेळेला शेअर करा. आता त्याच्याने काय होतं मी तुला सांगते. 2-3 महिन्यापूर्वीची केस आहे. माझ्या एका मित्राचा मला मेसेज आलेला होता, नंतर कॉल आला त्याचा. म्हटलं काय झालं, तर त्याने मला ही इंटरेस्टिंग केस शेअर केली की 2-3 महिन्यापूर्वी तो महाबळेश्वरला ट्रिपला गेलेला होता आणि तिथून त्याने इंस्टाग्रामवरती फोटो टाकलेले होते, फेसबुक लाईव्ह केलेलं होतं, घाटात किंवा इकडे तिकडे कुठे कुठे थांबले त्याचे फोटो होते. हे सगळं झालं आणि त्याला एक SMS आला ज्याच्यामध्ये तो असं वाटत होता की तो गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडनं आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये ही लोकं कार घेऊन गेलेली होती. कारचाही फोटो त्या फोटोजमध्ये होता अपलोड केलेल्या आणि तुम्ही शिरवळ टोल नाकाच्या इथे स्पीडिंग लिमिट तुमची क्रॉस झालेली आहे तुमच्याकडनं, 100च्या ऐवजी तुम्ही 110च्या स्पीडने चालवत होता. तिथे लिंकही दिलेली होती, हे तुमचे फोटो बघा. आणि फोटोही आजकाल AIच्या मदतीने मॉर्फ करता येतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 1-2 फोटो कार कुणीतरी चालवतंय असे मॉर्फ केलेले होते आणि त्याला ते इतकं रिअल वाटलं की त्याला असं वाटलं की अरे आता आपल्याला पुण्याला परत जायचंय, त्यावेळेला परत आपल्याला कुणीतरी टोल नाक्यावरती गाठेल, त्याच्यापेक्षा आपण आत्ताच पैसे भरून टाकू जे काही चलन आलेलं आहे त्याचं. त्याने घाईघाईने काही न बघता चलन भरलं आणि त्यानंतर त्याला जीपेनी त्याने चलन भरलं असावं आणि त्यानंतर त्याला लक्षात आलं संध्याकाळपर्यंत त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नव्हते. सो हे सगळे क्रेडेन्शियल्स चोरी झालेले होते त्याचे आणि ते ह्या स्मिशिंग प्रकारातनं झालेले होते की एक सिम्पल लिंक आलेली होती, त्याला मॉर्फ केलेले फोटो होते त्याच्या गाडीचे, शिरवण टोल नाका दिसेल अशा
Locations असा सगळा लोकेशनचा तो सेटअप केलेला होता आणि अशा प्रकारचे फोटो AI वरनं तयार करणं हे काही मिनिटाचं काम आहे. सो ही लोक खूप चालाक झालेली आहेत. ही लोक इन्व्हेस्टिगेटर्सच्याही पुढे जातात दरवेळेला आणि तो पेस आम्ही कॅच करायचा प्रयत्न करतो. सो अशा प्रकारचे स्मिशिंग एक्झाम्पल्स खूप सारे आम्हाला डे इन डे आउट रिपोर्ट होतात. आत्ता तू AIचा विषय काढलास तर AI किंवा डिजिटल बँकिंग, ऑनलाईन पेमेंट आणि ह्या सगळ्या सुविधा आलेल्या आहेत, तर ह्याच्यामुळे फ्रॉड्समध्ये अधिक वाढ झाली आहे का? म्हणजे दोन्ही. याचं उत्तर येस पण आहे आणि नो पण आहे. आता आपण येस या आस्पेक्टकडे बघू की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल बँकिंग टेक्नॉलॉजी हे सगळं आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. यांना अवॉइड करून तुम्हाला कुठे जाता येणार नाही. पण AIमुळे काय झालेलं आहे की फ्रॉड्स म्हणजे आत्तापर्यंत मी मगाशी जसं व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू म्हणले की आत्तापर्यंत आम्ही जे फ्रॉड 10 वर्षापूर्वीपर्यंत पाहायचो ते सगळे एका वर्षात एखादी खूप मोठी केस यायची आणि त्याचा व्हॉल्यूम 7, 8, 9 हजार कोटी असा असायचा. आता आम्ही दररोज अशा कितीतरी केसेस बघतो ज्याचा व्हॉल्यूम 1000 ते कोटीपर्यंत वॅरी करतो आहे. सो AIमध्ये काय होतं आहे, AIमध्ये ऑर्गनाइज क्राईम खूप वाढलेला आहे. फ्रॉडस्टर एका वेळेला कितीतरी मल्टिपल स्क्रिप्ट्स तयार करतात आणि मल्टिपल लेवलला मल्टिपल डिव्हायसेसवरनं वेगवेगळ्या टार्गेटशी बोलायचा प्रयत्न करतात. सो मला विचाराल तर फ्रॉड्स वाढलेले आहेत AIच्या मदतीने. म्हणजे अगदी एक आपण AIच्या मदतीने काय होऊ शकतं हे एक्झाम्पल घेऊ. 2-3 वर्षापूर्वी मला माझ्या काकांचा फोन आलेला होता. त्यांची एक फॅक्टरी आहे आणि ते डॅनिश कंपनीबरोबर काम करतात. त्यांचा CFO माझ्याशी फोनवरती बोलत होता, फायनान्स ऑफिसर. आणि झालेली केस अशी होती की त्यांना एक वेंडरकडनं त्यांच्या मेल आलेलं होतं की असं असं आहे, बँक अकाउंट आता आमचे चेंज झालेले आहेत कारण आमच्या कंपनीचं नॉमेनक्लेचर चेंज झालेलं आहे आणि बँक अकाउंट आम्ही ही बँक इथून ते इकडे मूव्ह केलेलं आहेत, हे बँक डिटेल्स आहेत आणि आता आम्ही कंपनी आणि हे सगळं रिस्ट्रक्चर करायच्या मोडमध्ये आहोत. सो जनरली 45 दिवसाचा जो काही पेमेंट पिरियड आहे तर तो आम्ही रिड्यूस करून आता 2 दिवसावरती आणलेला आहे आणि सिन्स वी आर डुईंग बिझनेस फ्रॉम लॉंग टाईम वी नीड युअर सपोर्ट आणि हे जे काही युरोमधलं पेमेंट आहे ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर करावं. आता इतकं ते नेहमीच्या माणसाकडनं येणारं मेल होतं की CFOने काही विचार केला नाही आणि रिलेशनशिप आहे ती एक वर्किंग रिलेशनशिप आहे म्हणून त्यांनी 2 दिवसांनी जेवढे केवढे युरोमध्ये पैसे मागवलेले होते आणि ती अमाऊंट खूप मोठी होती, 10-12 हजार युरोच्या वर होती, ते पैसे पाठवून दिले. महिनाभराने या डॅनिश कंपनीमधनं CFOला मेल आलं की हे इनवॉइस आहे याचा अगेन्स्ट 45 दिवस उलटून गेलेले आहेत आणि अजूनही पेमेंट आलेलं नाही आहे, कॅन यू एक्सपेडिट द पेमेंट. CFOला त्यावेळेला लगेच कळलं की आपण फसवले गेलेलो आहोत. तो माझ्या काकांकडे आला, हु इज द प्रमोटर ऑफ द कंपनी, आणि त्याने झालेली सिच्युएशन सगळी सांगितली. त्याने मला मेल्सही सगळी दाखवली. ती मेल्स इतकी हुबेहूब तयार केलेली होती की ही म्हणजे काही वेळाने मला लक्षात आलं की त्याच्यामध्ये काय डिफरन्शिएटर आहे किंवा कसं आहे. पण ज्या माणसाला रोज त्या माणसाकडनं म्हणजे रोज म्हणणार नाही पण नेहमी एखाद्या रुटीन माणसाकडनं रुटीन ईमेल ॲड्रेसवरनं मेल येतं तो ईमेल ID नाही चेक करायला जात. तो हे कम्युनिकेशन आलेलं आहे आणि खाली व्यवस्थित सगळे नंबर्स, लोगो, कंपनीचं सगळं आहे आणि त्याने ते पेमेंट करून टाकलेलं होतं आणि त्यांना लक्षात आणि त्याने ज्या वेळेला डॅनिश कंपनीला हे कन्फ्रंट केलं की हा असं असं झालेलं आहे, मी तर पेमेंट हे महिनाभरापूर्वीच केलेलं आहे कारण मला हा मेल आलेला होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कंपनीची वेबसाईट आणि अकाउंट्स हॅक झालेले होते, आता आम्ही दुसरा सर्व्हिस प्रोव्हायडर चूज केलेला आहे आणि आता आमचे हे नवीन ईमेल IDs आहेत. सो भुर्दंड खूप मोठा होता. सो हे सगळे जे सोफिस्टिकेटेड ईमेल रायटिंग आहे हे सगळं AI थ्रू आत्ता शक्य झालेलं आहे की इन्व्हेस्टिगेटर्सना पण आत्ता हे कठीण जातं की ही इतकी सोफिस्टिकेटेड इंग्लिश लँग्वेज किंवा इतर लँग्वेजेसमध्ये पण हे रेप्लिकेट केलं जातं, ती लँग्वेज पकडणं किंवा त्याच्यातल्या चुका पकडणं. दुसरी गोष्ट आता AIमध्ये आणखीन काय झालेलं आहे, तुम्ही डीप फेक याच्याबद्दल ऐकलं असेल. सो डीप फेक म्हणजे काय, डीप फेक हा नेहमीच फ्रॉड असतो असं मी नाही म्हणणार. डीप फेक म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल मला कम्युनिटीला काहीतरी एक मेसेज द्यायचा आहे आणि मला तो तयार करायला व्हिडिओ वेळ नाही आहे,
माझ्या सेक्रेटरीने माझा फोटो वापरून, माझा आवाज वापरून एक कुठला तरी चांगला व्हिडिओ तयार केला आहे आणि तो काय फेसबुकवरती, लिंक्डइनवरती, एक्सवरती अपलोड केलेला आहे आणि मला जो काय मेसेज द्यायचा आहे तो मी दिला आहे. हे झालं एक सामान्य उदाहरण, कारण त्याच्यामधनं मला बाकी कुणाला काही फसवायचं नव्हतं. पण डीप फेकचा वापर आता कसा होतो आहे की AI मुळे डीप फेक व्हिडिओ तयार करणं शक्य झालेलं आहे. सो आत्तापर्यंत सेलिब्रिटीजचे फक्त मध्ये रश्मिका मंदानाबद्दल हे झालेलं होतं, मध्ये बऱ्याच सेलिब्रिटीजबद्दल असं झालं होतं की त्यांना पब्लिकमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगावं लागलं की हे आम्ही केलेलं नाही आहे. पण आता सेलिब्रिटीज हे फक्त डीप फेकच्या जाळ्यात नाही आलेत. तुम्ही आम्ही अगदी ज्यांच्या हातात मोबाईल आहे ती सगळी लोकं डीप फेकच्या जाळ्यात येऊ शकतात. सो डीप फेक वापरून की अशा पद्धतीने व्हिडिओ, अशा पद्धतीने इतका परफेक्ट ॲक्सेंट आणि अशा पद्धतीने काही तुम्ही जे वापरता नेहमीचे ते शब्द वापरून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार केले जातात. म्हणजे मध्यंतरी तर मी एक सॅड पार्ट असा बघितलेला होता की डीप फेक तयार करून नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा व्हिडिओ तयार झालेला होता आणि फेसबुकवरती ठिकठिकाणी, म्हणजे मला एकदा माझ्या आजीचा फोन आला म्हणून मला हे कळलं, नाही तर मला हे कळायचा काही चान्स नव्हता. ती म्हणत होती की मला हा इथे व्हिडिओ दिसतोय आणि ते म्हणतात की काहीतरी 12,500 महिन्याला भरा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आणि तुम्हाला दुप्पट परतावा, आणि मग आपण ते करायचं का? मी म्हटलं थांब, तिथेच थांब. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे करायला त्यांच्याकडे वेळ नाही आणि ते हे करणार नाहीत. गव्हर्नमेंट बॉन्ड्सबद्दल ते काहीही बोलणार नाहीत. आणि नंतर काही दिवसांनी त्यांनी पब्लिकमध्ये येऊन ते स्टेटमेंट केलं की आमच्या नावाने, म्हणजे आमचा चेहरा, आमचे आवाज वापरून व्हिडिओ फिरतायत, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. पण तोपर्यंत लाखो लोकांनी गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या नावाखाली त्या लिंकवरती क्लिक करून पैसे गमावलेले होते. सो अशा पद्धतीने AI वापरून क्रिमिनल्स ज्या वेळेला व्हिडिओ तयार करत आहेत, ज्या वेळेला लोकांना फसवत आहेत, ठगवत आहेत, त्यावेळेला ते एक मोठं चॅलेंज झालेलं आहे. सो अशा पद्धतीने AIचा वापर फ्रॉड्स करण्याकरता होतो आहे आणि अत्यंत जलद गतीने होतो आहे. म्हणजे एखादा AI चा पार्ट हा कितीतरी व्हिडिओ काही मिनिटामध्ये तो सहज तयार करू शकतो. एकदा ती स्क्रिप्ट दिली, एकदा तो ॲक्सेंट दिला, एकदा माणसाचा फोटो दिला की हे सहज करणं शक्य होतं आहे. हा झाला येस पार्ट टू युअर क्वेश्चन की AI मुळे फ्रॉड्स वाढलेले आहेत का? हो, येस. पण आता त्याचा इन्व्हेस्टिगेटर्सना किंवा बँकेमधल्या किंवा कंपन्यांमधल्या टीम्सना कसा उपयोग होतो आहे की आम्हाला समजा ट्रान्झॅक्शन्समधले पॅटर्न्स फाइंड आउट करायचे, तर काही स्पेसिफिक सेट ऑफ इन्फॉर्मेशन, डेटा देऊन आम्हाला पॅटर्न लक्षात येतो. एवढंच नाही तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 50,000चे डिपॉझिट इज इक्वल टू प्रॉब्लेम. म्हणजे असं समजा मी म्हणलं की हे फ्लॅग करा किंवा हे बघा की किती लोक 50,000 कॅश डिपॉझिट करतात, किती लोक फ्रिक्वेंटली ब्रांचेसमध्ये जाऊन करतात, किती लोक माणूस सेम आहे पण तो 49,000, 47,000 आज एका बँकेत केलेत, एकदा दुसऱ्या ब्रांचमध्ये केलेत, परवा तिसऱ्या ब्रांचमध्ये केलेत. हे जे पॅटर्न्स आहेत क्रिमिनल्सचे ते ओळखायला AIचा खूप चांगला उपयोग होतो आहे. सो हे अक्षरशः उपयोग करणाऱ्यांवरती आहे की तुम्हाला फ्रॉड हुडकायचा असेल, शोधायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही AIची मदत घेऊ शकता. पण फ्रॉड करायचा असेल तर AIची वेगळ्या पद्धतीने जी फ्रॉडस्टर्सना मदत होते ती या डीपफेक व्हिडिओज, ती या असे हुबेहूब बिझनेस ईमेल्स, बिझनेस करस्पॉन्डन्स ईमेल्स जे आहेत त्याचा दुरुपयोग करून की तुम्हाला अगदी वाटेल. म्हणजे आणखीन एक यातलं एक्झाम्पल देते. अशीच एक कंपनी होती आणि लिस्टेड कंपनी आणि ओळखीची ती लोक होती म्हणून ती सांगत होती की CFOला एके दिवशी, कारण CFO का म्हणते, कारण त्याच्या हातामध्ये सगळ्या महत्त्वाच्या ऑथॉरिटीज आहेत पैसे ट्रान्सफर करायच्या. सो CFOला CEOचा कॉल येतो आणि इथली बुकिंग्स करायची आहेत आणि ही बुकिंग्स करून टाक, मला आता वेळ नाही आहेत म्हणून मी मेल केला नाही, मी फोनवर इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. CFOने तात्काळ बुकिंग्स करून घेतली आपल्या फायनान्स टीमकडनं. ती बुकिंग्स झाली, सगळं झालं आणि काही दिवसांनी CEO बरोबर बोलताना लक्षात आलं की तो फोन CEOचा नव्हताच. बापरे. सो तो AI चॅटबॉट्स आणि हे सगळं AIचा वापर करून हा फोन असा केला गेलेला होता आणि इतका हुबेहूब आवाज होता
की तुम्हाला कळणारही नाही की कोण बोलतंय. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा कंपनीमध्ये एम्प्लॉईजना सांगतोय की सीईओचा फोन आला म्हणून मी ही ऑथॉरिटी दिली किंवा सीईओचा फोन आला म्हणून मी अमुक अमुक कोणाला तरी पाठवून दिलं. हे करू नका. आधी हे ऑथेंटिकेट करा की आपल्याला आपल्या हायर ऑथॉरिटीकडनं खरंच फोन आलेला आहे का आणि हा किती ऑथेंटिकेट आहे, आणि त्यानंतरच तुम्हाला दिली गेलेली इन्स्ट्रक्शन तुम्ही करा. सो अशा प्रकारे AIचा आत्ता खूप मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड्स घडवून आणताना उपयोग होतोय, दुरुपयोग होतोय. पण अपूर्वा, अनेक ठिकाणी आपल्याला आपले डिटेल्स द्यावेच लागतात. अगदी रेस्टॉरंट पासून आपण बँकेत तर देतोच, पण बऱ्याच ठिकाणी आपण आपले डिटेल्स देत असतो. म्हणजे आपला मोबाईल नंबर असेल किंवा आपला ईमेल ID असेल, तर अशा वेळी काय करायचं? 2-3 गोष्टी आपल्याला करता येतात. मी बऱ्याचदा स्टोअरमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर विचारते की फोन नंबर कशासाठी हवा आहे, ऑफर्स मला नको आहेत तुमच्या रेस्टॉरंटच्या. म्हणजे पुढचं उत्तर ऑब्व्हियस असतं की मॅडम ऑफर्स असतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला SMS करू, ईमेल करू. त्यावेळेला माझं उत्तर असतं ज्यावेळेला ऑफर्स असतील आय विल फाइंड दॅट आउट ऑन झोमॅटो, स्विगी, जे काही आहे, आणि मी त्यावेळेला तुमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट करेन. फोनची गरज नाही आहे. बऱ्याचदा तुम्हाला असं सांगितलं जातं की फोन नंबर द्या मगच बिल जनरेट होईल. सो असा कुठलाही रूल नाही आहे की फोन नंबर दिल्यावरच बिल जनरेट होतं. तिथे तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार नक्की आहे की मी फोन नंबर नाही देऊ शकत, मी हा फीडबॅक फॉर्म भरती आहे किंवा भरतो आहे, पण इथे मी माझा ईमेल ID किंवा फोन नंबर नाही देऊ शकत. किंवा याला अजून एक अल्टरनेटिव्ह असा आहे की तुम्हाला खरंच तुमचा ईमेल ID द्यायचा आहे, तुम्हाला ऑफर्स त्यांच्या जाणून घ्यायच्या आहेत, डिस्काउंट जाणून घ्यायचे आहेत, तर त्यावेळेला असा ईमेल ID क्रिएट करा एखादा की ज्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या कपड्याच्या ऑफर्स येतील, दागिन्यांच्या ऑफर्स येतील, खाण्यापिण्याच्या ऑफर्स येतील, ट्रॅव्हलच्या ऑफर्स येतील. तो ईमेल ID कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शनला यूज करू नका. आणि त्या ईमेल ID मध्ये तुमचं खरं नाव, तुमची बर्थ डेट, तुमचं गाव हे काहीही नसेल. तुमच्याशी अत्यंत रिलेटेड नसलेला ईमेल ID तयार करा आणि तो द्या. ही सोय आहेच आहे आपल्याला फ्री ईमेल ID तयार करता येतो आणि तो देता येतो. फक्त मेक शुअर की तो ईमेल ID मग तुमच्या बाकी कुठल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन आणि इम्पॉर्टंट बिझनेस करस्पॉन्डन्सला नाही आहे. सो अशा वेळेला देता येतो. आणि मी आता तू डिटेल्स विचारलेस, मी लोकांची ही घाई नेहमी पाहिलेली आहे की मला एखाद्या कामाला बाहेर जायचं आहे जिथे माझे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर कुठली डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कशासाठी लागणार आहेत हे दोन्ही न पाहता मी आधारची कॉपी घेऊन जाते, मी पॅनची कॉपी घेऊन जाते, मी ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी घेऊन जाते. सो माझ्याकडे जे 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 आहे ते न मागता मी तिथं त्यांना देऊन टाकते आहे. तुम्हाला माहिती आहे का की ती समोरची बसलेली व्यक्ती किंवा त्यांचं ऑफिस या सगळ्या डेटाचा कसा वापर करणार आहे? तुमचा हा सगळा डेटा कुठे कुठे फ्लोट होणार आहे, तो फ्लोट होत असतो, पण तुम्ही हे फ्रीली देऊन टाकता. म्हणून की एखाद्या ठिकाणी जर आधार नंबर द्यायची गरज नसेल तर देऊ नकात ना. प्रश्न विचारा, थांबून प्रश्न विचारा की खरंच इथे आधार लागणार आहे का, एखाद्या दुसऱ्या प्रूफने हे काम चालून जाणार आहे का. आय थिंक दॅट विल सेव्ह यू अ लॉट ऑफ ट्रबल अँड मनी. एक मधल्या काळात एक फ्रॉड असा दिसला होता की तुम्ही जेव्हा इन्शुरन्सचे पैसे भरत असता तर एका कंपनीचा कुठून तरी आपल्याला फोन येतो की आम्ही तुमचं जे काही ABC कंपनी आहे तिथूनच बोलतोय आणि तुम्ही तुमचा प्रीमियम भरलाय खरं, तर आपण सांगतो की आम्ही आमचा प्रीमियम वेळेवर भरलाय, पण तो फोन करणारी व्यक्ती असं आपल्याला सांगते की तुमच्या एजंटला तुमचं काही अमाऊंट जाणार आहे, तर ती नको असेल तर तुम्ही आमच्याशी बोला. आणि ते सतत आपल्याशी बोलत राहतात त्या संदर्भात, मेल सुद्धा येतात त्या संदर्भात. तर अशा पद्धतीचे फ्रॉड्स अनेकदा दिसतात. म्हणजे हे स्वतः माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. पण सुरुवातीचे 2 फोन खरंच मी घेतले होते तेव्हा की एजंटला जातील म्हणजे काय होईल पैसे, पण त्याच्यानंतर आपल्या डोक्यात एक विचार येतो की नाही असं असेल तर आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर कळेल. पण हे बऱ्याच वेळा होत नाही. म्हणजे जे तू मगाशी म्हणाली होतीस की ईमेल्स येतात त्यांच्याकडून आपल्याला किंवा फोनवर इतकी तंतोतंत माहिती सांगितली जाते, तुमचं पॉलिसी नंबर काय आहे, तुम्ही किती प्रीमियम पे करताय, कसा केला तो, कुठल्या तारखेला केला, अशी सगळी माहिती येते. मग अशा वेळी आपण काय करायचं? म्हणजे बऱ्यापैकी आपण घेरलेले असतो या सगळ्या, तर कसं वाचायचं या सगळ्यातून? हे बघ, म्हणजे हे किती परस्पर विरोधी आहे की तुम्हीच एजंट्सना अपॉइंट करता पॉलिसी मिळवून देण्यासाठी आणि तुम्हीच कस्टमरला एकदा तो डेटा आल्यानंतर असं, म्हणजे असं ही फेक कंपनी होती हे तर कळतंच आहे, पण असं नाही कंपनी करू शकत की आम्ही एजंटला अपॉइंट केलं आहे पण आम्ही कस्टमरलाच फोन करतोय की एजंटला कमिशन देऊ नका था आणि आमच्याकडे हे करा. सो
पहिली गोष्ट फायनान्शियल सिक्स सेन्स ज्याला म्हणतो, की जो तुझा जागृत आहे या उदाहरणावरनं कळतंय की नाही असं नाही होऊ शकत. म्हणजे तो कमिशन द्यायचा असेल तर कमिशन ही स्मॉल अमाऊंट असते, इट्स नॉट ह्यूज अमाऊंट. पण तो एजंट जो असतो त्याच्याशी बऱ्याचदा आपण वर्षानुवर्ष डील करत असतो. त्याच्या थ्रू आपली पॉलिसी आतापर्यंत कैकदा रिन्यू झालेली असते, नवीन घेतलेली असते, सगळा रेकॉर्ड त्याच्याकडे असतो. पण मग जर पुढून अशा पद्धतीचा फोन येत असेल तर तिथे पहिल्याच फोनवरती तुम्ही तो कट करून हा विचार करायला पाहिजे की अशी कुठलीच कंपनी आपल्या एजंट्सना डिसोन करणार नाही, आपल्या एजंट्सना असं म्हणणार नाही की यांना पैसे नाही मिळाले पाहिजेत आणि आम्ही डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट करतोय. हे असं जनरली इन्शुरन्स कंपन्यांमध्ये होत नाही. सो हे खूप क्लिअर आहे की हा कुठंतरी ही इन्फॉर्मेशन फ्लोट झालेली आहे आणि या इन्फॉर्मेशनचा गैरवापर करून लोकांना फोन केले जात आहेत आणि त्यांची माहिती मागवली जाती आहे आणि तो एका मोठ्या फ्रॉडचा हा एक पार्ट आहे. फायनान्शियल सिक्स सेन्स मी म्हणूनच म्हणते की खूप महत्त्वाचं आहे की कितीही तुम्हाला अर्जन्सी वाटली त्या गोष्टीची किंवा कितीही तुम्हाला म्हणजे एक मनात असं आलं की कमिशन आपलं वाचणार, पण असं किती वाचणार आहे नक्की कमिशन. आणि असं कुठली इन्शुरन्स कंपनी म्हणते की आमच्या एजंट्सना देऊ नका, किंवा खरं आपला तो प्रेरोगेटिव्हच नसतो. त्यांना जे काही कमिशन मिळतं ते कंपनीकडनं मिळत असतं. सो आपण त्याच्याबद्दल चिंता करायची गोष्टच नसते. फायनान्शियल सिक्स सेन्सबद्दल बोललीस तर अशा 5 गोष्टी सांग की जी बेल तुमच्या डोक्यात वाजलीच पाहिजे जेव्हा तुम्हाला असा कुठला फोन येतो. करेक्ट. सो पहिली गोष्ट डिजिटल अरेस्ट बघता पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की तुम्ही कुठला गुन्हा समजा केलाच असेल तर लोकल पोलीस हे तुमच्या दारापाशी येईल आणि तुमच्याशी बोलेल. तुम्हाला कधीही CBI, ED आणखीन फलाना कुठल्याही पोलिसाकडनं व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल येणार नाही. ते करूच शकत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असा फोन तुम्हाला कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल कट करा, ब्लॉक करा. येत असतील असे फोन तर cybercrime.gov.in हे रिपोर्ट करा, 1930 रिपोर्ट करा. आणि मला वाटतं महाराष्ट्राची ही स्वतःची सायबर क्राईम वेबसाईट आहे, तर तिथेही रिपोर्ट करा. किंवा तुम्हाला अगदी वाटलं की हे वारंवार येत आहेत फोन तर आपल्या जवळचं जे सायबर सेल आहे, पोलिसांचं जे सायबर युनिट आहे, तिथे जाऊन अशा प्रकारची तुम्ही एक रिटर्न FIR दाखल करा. ही पहिली गोष्ट आहे. कारण तिथे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की कुठलाही पोलीस अशा पद्धतीने तुम्हाला फोन करू शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हे टिपिकल जे झालेलं आहे की EKYC आता झालंय, म्हणजे बँकांसाठी EKYC हे AI किंवा या सिस्टीम्समुळे झालेलं वरदान असेल, कारण त्यांना रिमोट एरियामध्ये जावं लागत नाही आणि EKYCने पटकन अकाउंट उघडायचं असेल तर त्या माणसाचं व्हिडिओमधनं व्हेरिफिकेशन होतं. हा जो EKYC प्रकार आहे, तर आपल्याला बऱ्याच वेळेला EKYC बघून असं वाटतं की आपल्याला मेलमधनं KYC अपडेट करा हे आलेलं आहे किंवा आपले KYC अपडेट नाही आणि आपलं बँक अकाउंट आज किंवा उद्या बंद होईल हे आलेलं आहे. तर कुठलीही बँक त्यांच्या ऑफिशियल कम्युनिकेशनमधनं हे पाठवणार नाही तुम्हाला. ज्या वेळेला बँक असं काहीतरी पाठवते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक क्लिअर मेसेज असतो की तुमचं KYC अपडेट करायचं आहे, तुम्ही तुमच्या होम ब्रांचला किंवा नियरेस्ट ब्रांचमध्ये जाऊन तुमचे KYCसाठी ही डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करा आणि तुमचं KYC अपडेट करून घ्या. हा क्लिअर मेसेज असतो. कुठलीही बँक तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवा, तुम्ही इथे तुमचे डिटेल्स पाठवा, आम्ही KYC आमच्या एंडनी करून घेऊ. नो, ते तुम्हाला ब्रांचमध्ये बोलवतील हे करायला किंवा तुमचा रिलेशनशिप मॅनेजर तुम्हाला कॉल करेल त्याच्यासाठी. हे दुसरं लक्षात घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे लॉटरी किंवा आता तुम्ही नुकतेच एखाद्या मॉलमध्ये जाऊन आलेला आहात आणि मॉलमध्ये आपण बराच वेळ घालवतो, ॲक्टिव्हिटीज करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी फोन येतो की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी शॉपिंग केलेली आहे, या मॉलमध्ये शॉपिंग केलेली आहे आणि तुम्हाला ही लॉटरी मिळालेली आहे. बरीच लोक पटकन एक्साईट होतात की अरे फ्री ट्रिप टू थायलंड, फ्री ट्रिप टू दुबई असं काहीतरी कळल्यानंतर पटापट आपली माहिती देऊन मोकळे होतात. तर फ्री या जगामध्ये काही नसतं. आणि नंतर लोकांना तो फोन ठेवल्यावर लक्षात येतं की आपण माहिती दिली आहे खरी, पण आपण काल असं कुठलंच लकी ड्रॉ किंवा लॉटरी संबंधित काही तिकीट खरेदीही केलेलं नव्हतं आणि आपण काही भरलेलंही नव्हतं. सो अशा प्रकारे घाईघाईने माहिती देणं पहिल्यांदा बंद करा. चौथी गोष्ट म्हणजे की OTP आपल्याला आपले पैसे रिसीव्ह करताना कधीही OTP द्यावा लागत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल मगाशी मी कुरिअर फ्रॉडचं तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये एक ही लोक काय ट्रिक करतात की कुरिअर आलेलं आहे. आता एखादे घरातले वयोवृद्ध व्यक्ती म्हणते की नाही मला या कुरिअरबद्दल माहिती नाही आहे आणि तुम्ही हे घेऊन जा, मी माझ्या मुलाला किंवा मुलीला विचारून तुम्ही परत या उद्या ते द्यायला, तिने मला हे सांगितलं की. पण त्यावेळेला मग ही लोक काय करतात,
म्हणजे यांची वल्नरेबिलिटी बघून ही म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही मला परत पाठवताय आणि परत पाठवण्यासाठी हे चार्जेस लागतील, 30 रुपये तुम्हाला भरावे लागतील, कारण आम्ही कुरिअर घेऊन परत चाललेलो आहेत आणि हे 30 रुपये भरा म्हणून पटकन आपला स्कॅन देतात. किंवा पटकन म्हणतात की थांबा, हे कुरिअर कॅन्सल तुम्ही आत्ता करता, त्याचा तुम्हाला OTP आला असेल. त्यावेळेला कुठल्याही व्यक्तीने हे बघायला पाहिजे की कुरिअर जर माझ्या नावाने आणि माझ्या नंबरने नाहीच आहे, तर मला कुठला OTP येतोय कॅन्सल करायचा. तुम्ही घाईघाईने OTP देता किंवा हे. सो ह्या गोष्टी ह्या ज्या घाईघाईने होतात ते बंद करा. म्हणजे हे डेलिबरेटली थांबा, तिथे सांगा की माझा नंबर कुरिअरला दिला गेलेला नव्हता, त्याच्यामुळे मला कुठलाही OTP येणार नाही आहे आणि मी मला कुठलाही OTP शेअर करणार नाही. तुम्ही जे काय आहे ते माझ्या मुलाशी किंवा मुलीशी बोलून बघा. सो अशा एक 4-5 प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि 5वी गोष्ट जर सांगायची झाली तर कुठल्याही लिंकला क्लिक करू नकात. तुम्हाला आता MNGLचं बिल आलंय समजा, MNGLच्या ऑथोराइज वेबसाईट, म्हणजे एखादा SMS आपल्याला येतो आणि MNGL किंवा अशा इलेक्ट्रिसिटी ही बिलं आली तर ही कुठल्याही 10 आकडी नंबरवरनं येत नाहीत, ही ऑथोराइज त्यांच्या चॅनल्समधनं येतात. पण तरीही तुम्हाला अगदी एक स्टेप पुढे जाऊन स्वतःला अगदी खात्री करायची की हे ऑथेंटिकेट आहे. तर MNGL, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्या ऑथोराइज वेबसाईटवर जा गव्हर्नमेंटच्या. इवन चलान आलेलं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईटवर जा, तुमचा जो काय मोबाईल नंबर किंवा आता BP नंबर असतो MNGLसाठी हे टाका, कन्झ्युमर नंबर इलेक्ट्रिसिटी बिल बघण्यासाठी टाका, व्हेरीफाय करा आणि मगच ऑथोराइज वेबसाईटवरनं तुम्ही पे करा. म्हणजे लिंक्स आलेले आहेत. आता बिल भरायचं आहे, कोण जाणार त्या इलेक्ट्रिसिटी ऑफिसमध्ये हे काही डोक्यात न आणता थोडासा पॉज घेऊन तिथे थांबा, ऑथोराइज वेबसाईट्सवरती जा आणि हवं तर तुम्ही तिथे जाऊन पेमेंट करा. सो या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या दैनंदिन आयुष्यात आपल्या प्रत्येकाला, कारण आपण हे सगळं वापरतोय, युटिलिटीज आहेत याची बिलं तर येणारच आहेत. पण त्यावेळेला घाईघाई करू नका. कुठून हा SMS आलेला आहे, ही लिंक तीच आहे का? एकदा मगाशी जसं मी फिशिंगचं म्हणले की इतकं सफाईदार फिशिंग होतं की कुठंतरी ICICI किंवा ICIC.com, आम्ही तिसरा आय बघायचीच विसरले ना. सो हे जे असतं हे थोडंसं सतर्क राहून बघा आणि आपली माहिती देण्यापासून वाचा. अगदी बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं होतं की काहीतरी फसवणूक होते, भले ती 5,000ची असेल नाहीतर 50,000ची असेल. अशा वेळी काय करायचं? म्हणजे तुमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंटकडे जायचं की कंप्लेंट करायची, काय प्रोसेस असते? आता फॉरेन्सिक अकाउंटंट्स म्हणजे आता आपण आता जास्तीत जास्त आता बोललो तो हा भाग होता सायबर क्राईमचा भाग होता. आता सायबर क्राईम हा फायनान्शियल फ्रॉडचा एक भाग आहे. पण ज्या वेळेला तुमच्याबरोबर अशी काही फसवणूक होते तर पहिली गोष्ट म्हणजे बँक अकाउंट्स तुमची पहिल्यांदा यायच्यात चेक करा. कारण तुम्हाला बँकेतच बघितल्यावर कळतं, बॅलन्स बघितल्यावरती कळतं की अरे माझे पैसे गेलेले आहेत, राईट. सो एक हॅबिट तुम्हाला रोजची असू देत की जसं आपण दररोज चहा पितो, ऑफिसला जातो, आपली कामं करतो, त्या पद्धतीने 2 मिनटं काढून तुमचं बँक अकाउंट चेक करा. तुमचे क्रेडिट कार्ड्स, तुमचं क्रेडिट कार्ड जे काही पोर्टल असतं त्याच्यावर चेक करा की कुठले अनऑथोराइज चार्जेस नाही आहेत ना. कारण बऱ्याचदा काय होतं की हे फ्रॉडस्टर इतके इव्हॉल्व झालेले आहेत की तुम्हाला डेबिट पडलं आहे किंवा तुमच्या क्रेडिट कार्डला चार्ज आला आहे, हा SMSही तुम्हाला येणार नाही, कारण तिथे मोबाईल नंबरच बदललेला असतो. त्याच्यामुळे यू वोंट अंडरस्टँड अनलेस यू चेक इट. आता मी ह्या निमित्ताने तुला एक एक्झाम्पल देते. फ्रॉड, आपण परत पहिल्या प्रश्नाला जाऊयात आणि तो लिंक करते इथे मी की फ्रॉड अगेन्स्ट द कंपनी म्हणजे कसा होतो. अगदी ताजा फ्रॉड. 2 दिवसापूर्वी एक न्यूज आलेली आहे की IDFC बँकेमध्ये खूप मोठा घोटाळा झाला. IDFCने पुढे येऊन हे सांगितलं 590 कोटीचा घोटाळा झाला आणि हरियाणा गव्हर्नमेंटशी तो लिंक्ड होता. आता त्याच्यात काय झालेलं होतं की हरियाणा गव्हर्नमेंटचं ची काही अकाउंट्स ही IDFC बँकेमध्ये होती आणि हे केव्हा उघडकीस आलं की तेव्हा त्यांना ती अकाउंट्स क्लोज करायची होती आणि त्यातला बॅलन्स कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर करायचा होता. आणि ज्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफिशियल्स म्हणले असतील त्यावेळेला बँकेने कन्फर्म केलं, तुम्ही म्हणताय 590 कोटी, पण ही एक्स अमाऊंट इथे आहे, 590 कोटी नाहीच आहेत. त्यावेळेला त्यांना सगळ्यांना जाग आली की काय झालं असेल. सो असं लक्षात आलं की काही वेळ मागे जाऊन बँकेतल्या काही लोकांनी इतर बाहेरच्या लोकांची मदत घेऊन गव्हर्नमेंट अकाउंट्समधले पैसे हे काढून घेतलेले होते. पण तो बॅलन्स अशा पद्धतीने दिसत होता की तो आहे. म्हणजे यातनं शिकायचं काय आपल्याला की तुम्ही वेळोवेळी तुमच्या बँकेकडनं जाऊन तुम्ही बॅलन्स सर्टिफिकेट मागा. बॅलन्स सर्टिफिकेट हे बँक तुम्हाला देणं नक्की लागते जर विचारलं तर. त्याच्यामध्ये बँके थ्रू कुठली पॉलिसी काढली असेल,
कुठली फिक्स डिपॉझिट काढली असेल, कुठलं त्यांच्याबरोबर कुठलं शेअर्सचं अकाउंट असेल, तिथली कुठली इन्व्हेस्टमेंट असेल आणि तुमचा बँक बॅलन्स, हे सगळं तुमचं रिफ्लेक्ट होतं आणि हे तुम्हाला चेक करायला सोपं जातं. कारण तुम्हाला असं दिसत राहील की इथे पैसे आहेत, पण पैसे तर ऑलरेडी गेलेले आहेत आणि हे बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच IDFC मध्ये केलेलं होतं. याची दुसरी चांगली साईड एवढीच झाली की तात्काळ याच्यावरती ॲक्शन घेतली गेली. 4 एम्प्लॉईजना अटक केली गेली आणि यातले आय थिंक 536 का 537 कोटी रुपये रिकवर केले गेले. ही सर्वात फास्ट बघितलेली रिकव्हरी आत्तापर्यंत या केसमध्ये मी पाहिली. पण हे बँकेने सतर्क राहून केलं. पण झालं असं की एक काहीतरी निमित्त लागलं म्हणून गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना कळलं की अरे आपल्या बँक अकाउंटमध्ये तर पैसेच नाही आहेत. आणि आरबीआय पण पटकन स्टेप इन झाली. आरबीआयने पण याच्या बाबतीत स्टेटमेंट दिलेलं आहे. पण ह्या अशा गोष्टी आपल्या आसपास सर्रास होत आहेत आजकाल. सो त्याच्यामुळे विश्वास इझिली ठेवू नका. त्याच्यामुळे तुमचं बँक अकाउंट असेल, ही एक हॅबिट लावून घ्या की त्या आतमधनं चेक केलं गेलं पाहिजे, इंटरमिटंटली चेक केलं काय पाहिजे, मेल चेक केलं पाहिजे की आपल्याला काही आलं आहे का, डेबिट ॲडवाईस म्हणजे डेबिट ईमेल वगैरे असं काही आलेलं आहे का. सो या गोष्टी अगदी दररोजच्या तुमच्या आयुष्यात या सवयी आल्याच पाहिजे. अगदीच. बँक बॅलन्स सर्टिफिकेट मला वाटतं खूप महत्त्वाचं होतं. ते बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसतं. बरोबर. आपण फ्रॉड्सबद्दल बोलतोय तर तू स्वतः रिस्क प्रो या कंपनीसोबत काम करतेस. तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलेला एखादा फ्रॉड आणि त्याच्याविषयी थोडंसं सांग ना. सांगते. सो आम्ही आत्तापर्यंत 17 वर्षात खूप म्हणजे सगळ्या इन्व्हेस्टिगेट केलेल्या फ्रॉड्सची जर अमाऊंट काढायची झाली ती 50,000 कोटीच्या जवळजवळ वर जाईल. पण मी अगदी छोटंसं उदाहरण त्यात इथे देते. सो आम्ही एका बँकेबरोबर काम करत होतो आणि बँकेने आम्हाला एक केस रिफर केली. केसमध्ये असं होतं की एक अमुक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बँकेला अप्रोच झालेली आहे लोनसाठी आणि त्यांना कोट्यावधी रुपयाचं लोन हवं होतं. म्हणजे ती तिकीट साईज त्या लोनचं असं काही लाखात नव्हतं, कोट्यावधी रुपयाचं लोन हवं होतं. म्हणून बँकेने प्रमोटर म्हणजे जे प्रवर्तक आहेत कंपनीचे त्यांचा एक ड्यू डिलिजन्स करण्यासाठी आमच्याकडे ही केस रिफर केलेली होती. आता ड्यू डिलिजन्स म्हणजे काय आणि आम्ही ही प्रिव्हेंटिव्ह गोष्ट करतो. म्हणजे दरवेळेला फॉरेन्सिक ऑडिट हे फ्रॉड होऊन गेल्यानंतर फॉरेन्सिक अकाउंटंट्स करतात. पण आता आम्ही बँकांना अशा पद्धतीने बँकांबरोबर एंगेज करतो की तुम्ही फ्रॉड होण्याआधीच त्याचे रेड फ्लॅग्स ओळखा की कोणी प्रमोटर फ्रॉड करू शकतात का, कुठल्या कंपन्या फ्रॉड करू शकतात का आणि त्या पद्धतीने तुम्ही लोन द्यायचं का नाही हा कॉल घ्या. बँकेने आम्हाला ही केस रिफर केलेली होती आणि त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन आमचं ड्यू डिलिजन्स असाइनमेंट आमची चालू झाली. त्याच्यामध्ये कंपनी बघितली. कंपनीचे डायरेक्टर्स होते ऑब्व्हियसली आणि दिसत होतं की हे काय फॅमिली मेंबर्स आहेत बहुतेक आणि यांच्याविषयी कुठलेही यांचे सोशल अकाउंट्स नव्हते, कुठलाही सोशल प्रेझेन्स नव्हता. खूप 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 डीप गेल्यानंतर लक्षात आलं की यांचे जे ॲड्रेसेस आहेत ते स्लम एरियातले आहेत. सो 200 कोटीची कंपनी, 200 कोटी नेटवर्थ असलेली कंपनी आणि डायरेक्टर्सचे ॲड्रेस दिसत होते स्लम एरियातले. याच्यातनं आपल्याला कळतं की ही लोकं फ्रंट होती कंपनीची. सो ही लोकांची कंपनी नव्हती, ही लोकं या कंपनीला फ्रंट म्हणून डायरेक्टर म्हणून तो शिक्का डायरेक्टर जसा असतो ना तशी ही लोकं काम करत होती. त्यामुळे आम्ही इन्व्हेस्टिगेशन परत पुढे चालू केलं. मग त्यातनं कळत गेलं की आम्हाला म्हणजे शेअर होल्डर म्हणजे कसं असतं की बँकेला काय जाणून घ्यायचं असतं की प्रमोटर्स कसे आहेत, या कंपनीचे शेअर होल्डर कोण कोण आहेत किंवा शेअर होल्डर्स कसे आहेत. कारण काय होतं शेअर होल्डर्स हे बोर्डाचा डिसिजन किंवा शेअर होल्डर्स आणि बोर्ड एकत्र मिळून डिसिजन घेतात. कंपनीचे डिसिजन इन्फ्लुअन्स करतात. म्हणून हे जाणणं महत्त्वाचं असतं की शेअर होल्डर्स कोण आहेत, कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत आणि हे कसे आहेत, म्हणजे हे कंपनी नीट रन करू शकतात ना. म्हणून आम्हाला शेअर होल्डर्स काढायचे होते. आता शेअर होल्डर्स काढायला गेलो तर लक्षात आलं की कितीतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या या कंपनीच्या शेअर होल्डर्स आहेत. सो हे पण अनयुज्युअल होतं आमच्यासाठी आणि ते नेक्सस इतकं मोठं होतं की पुढे डीप करत गेला आणि मग शेअर होल्डर कंपन्यांची माहिती काढायला सुरुवात केली. या शेअर होल्डर कंपन्यांनी एकमेकांमध्ये शेअर होल्डिंग केलेलं होतं. म्हणजे मेन कंपनीचं समजा ABC, XYZ असे हे असतील तर XYZचा डेटा बघितल्यावर दिसत होतं की ABC हे यांचे शेअर होल्डर आहे, ABCचा डेटा बघितल्यावर दिसत होतं XYZ. आणि अशा मी बोलते ते तुम्हाला 30-40 कंपन्या होत्या ज्या एकमेकांमध्ये डायरेक्टर होत्या. म्हणजे एकूण काय की माणसाचं नाव पुढे येऊ नये
या पद्धतीने हे सगळं रिस्ट्रक्चर केलं गेलेलं होतं. आता इथे इन्व्हेस्टिगेटरचा व्ह्यू पॉईंट महत्त्वाचा असतो. ठीक आहे, कंपन्या तुम्ही तयार केलेल्या आहेत, कंपन्या शेअर होल्डर म्हणून दाखवलेल्या आहेत. पुढे आम्हाला तिथं गेल्यानंतर एक टर्म होती कंपल्सरी कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, आणि ते कुणी घेतलेलं आहे आम्ही बघितलं. म्हणजे हे जे प्रेफरन्स शेअर्स होते हे कुणी घेतलेले आहेत हे बघितलं तर एका फॅमिलीचं नाव समोर आलं. म्हणजे एवढ्या सगळ्या 30-40 कंपन्या, त्यांच्या आणखीन 40 कंपन्या, असं नेक्सस शोधत गेल्यावर आम्हाला कुठेतरी हे प्रेफरन्स शेअर्सचं एक ट्रान्झॅक्शन झालेलं दिसलं, आणि त्याच्यातनं आम्हाला एका फॅमिलीचं नाव कळलं. फॅमिलीचं नाव कळल्यानंतर मग काय बाबा किती लोक हे सगळं रन करतायत, कुठल्या कुठल्या कंपन्या यांनी ह्या 40 कंपन्यांमधनं तयार केलेल्या आहेत, हे कुठे कुठे आहेत, आणि या प्रत्येकावरती इंडिव्हिज्युअल ड्यू डिलिजन्स रन करताना कळलं की ही अख्खी फॅमिली एका हवाला स्कॅमचा भाग आहे. आणि अशा पद्धतीने कंपन्या टू कंपन्या फ्रंट करून बँकेला दाखवून, आणि बँकांचं असं असतं की त्यांच्याकडे व्हॉल्यूम ऑफ वर्क आहे, त्यांना आता वेळ नाही की 40 कंपन्यांच्या 400 कंपन्या आणि कोण आहे याच्या मागे. सो कोण आहे याच्या मागे ज्यावेळेला आम्ही बघितलं, ज्यावेळेला हा प्रेफरन्स शेअर्सचा पॉईंट आला आणि ते कुणाच्या नावाने झालेलं आहे हे बघितलं, त्यावेळेला ती फॅमिली कळली. आणि त्याच्यावरच आम्ही थांबलो नाही, तर आम्हाला पुढं इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टिगेट करत गेल्यावर कळलं की हे एका खूप मोठ्या हवाला स्कॅमचा पार्ट होते. आणि ही माहिती बँकेला दिल्यानंतर मग बँकेने अप्रोप्रिएट ऑथॉरिटीजना हे इन्फॉर्म केलं. आणि ऑफकोर्स म्हणजे तुमचा चांगला पैसा हा चुकीच्या लोकांच्या हातात जाणार नाही या पद्धतीने बँकेने ते प्रपोजल फेटाळलं. सो अशा प्रकारचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप खोलात जावं लागतं, आणि जे तुम्हाला नॉर्मल गुगल सर्च आणि इतर सर्च करून कळणार नाही, त्या पद्धतीने त्या केसकडे बघावं लागतं की इथे अजून काय अँगल मिळू शकेल, तिथे अजून काय अँगल मिळू शकेल. कारण हे अगदी साधं आहे ना, 200 कोटीची कंपनी ही, त्याचा डायरेक्टर हे कुठल्या तरी स्लम एरियामधले ॲड्रेसेस आहेत जे तुम्हाला गेलात तर सापडणार नाहीत, अशा प्रकारचे ॲड्रेसेस आहेत. सो तिथूनच संशयाची सुई फिरायला सुरुवात झालेली होती, आणि अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन आम्ही तडीस नेलं. नक्कीच. अँटी फ्रॉड ॲप एखादं किंवा कायदा, अशी काय तरतूद आहे आपल्याकडे? सो आता या 10 वर्षामध्ये वेगवेगळी बिलं टेबल झाली आहेत, पास झालेली आहेत. याचं मी 2 भागात उत्तर देईन. अँटी फ्रॉड ॲप आहे आणि ते रिसेंटली लॉन्च झालेलं आहे. सो क्विकहिल कंपनीने आय थिंक अशा प्रकारचं ॲप तयार करणारी ही भारतातली पहिलीच कंपनी असेल, आणि मी ते ॲप यूज केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे की क्विकहिल कंपनीने त्यांचा एक अँटी फ्रॉड ॲप आणलेला आहे मार्केटमध्ये. की एकदा ते तुम्ही फोनवरती ज्या वेळेला इन्स्टॉल करता त्यावेळेला ते स्मिशिंग, फिशिंग या प्रकारच्या सगळ्या अटॅक्सपासून तुम्हाला सेव्ह करू शकतं. म्हणजे मला आठवतं की या ॲपमध्ये जवळजवळ 18 ते 20 प्रकारचे पॉइंटर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांना डिपेंडंट म्हणून त्यांचा नंबर तिथे देऊ शकते की माझ्या वडिलांच्या नंबरवरती समजा अशा प्रकारचं रमी किंवा असले कुठले मेसेज आले तर ते मला इन्फॉर्म करेल की हे असे मेसेजेस आलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करू नका, किंवा हा फ्रॉड मेसेज आहे, हा मालवेअर ह्याच्यामध्ये दिसतोय, आणि ते अशा प्रकारचं ते ॲप आहे की जे मला अलर्ट करेल, जे माझ्या वडिलांना अलर्ट करेल, आणि आम्ही इन ड्यू कोर्स म्हणजे आम्ही ती लिंक क्लिक करणार नाही किंवा त्याच्यावरती काही ॲक्शन घेणार नाही, अशा पद्धतीने ते तुम्हाला सेव्ह करेल. असा वेगवेगळे फीचर्स त्या ॲपमध्ये आहेत. किंवा म्हणजे मेलचा ॲक्सेस त्या ॲपला ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला एखादं स्पॅम ईमेल असेल किंवा एखादं फ्रॉड ईमेल असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे पण ते कुठल्या तरी जीमेलवरनं आलेलं आहे, असं काही असेल तर ह्या गोष्टी ते खूप चांगल्या पद्धतीने फ्लॅग करेल की हे हा फिशिंग अटेम्प्ट दिसतोय, हे प्लीज क्लिक करू नका. सो हा जो अलर्ट तुम्हाला मिळेल तो खूप प्रिशियस आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचा अँटी फ्रॉड ॲपचा यूज करू शकता. आणि असंच बघा की होमग्रोन ॲप्स तुम्ही यूज कराल, म्हणजे कुठली तरी रशियातली बसलेली कंपनी आहे आणि ज्यांचा प्रेझेन्स तुम्हाला माहिती नाही आहे आणि त्यांचं कुठलं तरी ॲप इज ए फ्री डाउनलोड आहे. लोक आपल्याकडे फ्री बीज लोकांना फार आवडतात, त्याच्यामुळे फ्री ॲप आहे का, मग कशाला मी इथे पैसे भरू आणि हे फ्री ॲप मी डाउनलोड करून घेतो. सो हे जे फ्री आहे त्याच्यापासून वाचा, कारण काहीच फ्री येत नाही. त्याच्याबरोबर एखादा मॅलिशियस कोड, एखादं मालवेअर तुमच्या फोनमध्ये कधी एंटर करून तुमचा डेटा घेऊन जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही अँटी फ्रॉड ॲपचा यूज करू शकता. दुसरी गोष्ट कायदा. आता कायदा जर म्हणायचं झालं तर फ्रॉड ही डेफिनेशन आता इंडियन पेनल कोडमध्ये जस्ट आहे,
पण आपल्याकडे कसं आहे की ज्या ज्या वेळेला फ्रॉड झालेले आहेत त्याचं क्वांटम आणि त्याचा सिरियसनेस बघून आपल्याकडे कायदे तयार झालेले आहेत. सो मला आठवतं की नीरव मोदीची जी केस होती ज्याच्यात नीरव मोदी पळून गेला आणि हजारो कोटीचा बँकेला नुकसान झेलावं लागलं. तर त्या केसमध्ये नीरव मोदी पळून गेल्यानंतर आपल्याकडे एक फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स बिल पास झालं आपल्याकडे संसदेत. म्हणजे याचा अर्थ काय की बँका ह्या कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये बँकांना ती ऑथॉरिटी आहे की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज बरोबर तुम्ही हा डेटा शेअर करू शकता. किंवा तुम्हाला एखादं खूप मोठं अकाउंट NPA होताना दिसतंय तर तुम्ही अगदी पासपोर्ट नंबरपासून डिटेल्स शेअर करू शकाल सो दॅट ती व्यक्ती पळून जात असताना त्या व्यक्तीला वेळेतच इथे थांबवण्यात येईल आणि तुम्हाला ती अमाऊंट रिकवर करण्यात येईल. म्हणजे हा जस्ट मी एक पार्ट सांगतेय. सो आतापर्यंत असे खूप खूप सारे फ्युजिटिव्ह पळून गेलेले आहेत बाहेर भारताच्या, पण हे असं वारंवार होऊ नये याच्यासाठी हा एक कायदा तयार झालेला आहे. किंवा आता रिसेंटली आपल्याकडे वेगवेगळे आता DPDP ॲक्ट म्हणून पण येतोय की ज्याच्यामध्ये डेटा प्रायव्हसी इज पॅरामाउंट आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे ठरवू शकता की एखादा ब्रँड आहे, समजा वेबसाईट हा ब्रँड आहे आणि त्यांच्याकडे तुमचे सगळे डिटेल्स आहेत, तर तुम्ही वेबसाईटला म्हणजे वेबसाईट हे त्यांना तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं की ते कुठल्या प्रकारचा तुमचा डेटा वापरतायत, त्यांनी हा डेटा कुणाला विकलेला आहे का, हेही या DPDP ॲक्टमध्ये कव्हर होऊ शकतं. म्हणजे याची एन्फोर्समेंट अजून चालू आहे. ही पूर्ण हा कायदा आला आहे आणि पूर्ण सगळ्यांनी या कायद्याला हे केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे असं नाही आहे. पण याच्यातल्या काही मेन तरतुदी अशा आहेत की एखादी वेबसाईट किंवा एखादा बिझनेस ज्यांच्याकडे तुमचा सगळा डेटा आहे त्यांना हे बंधनकारक आहे तुम्हाला सांगणं की ते हा डेटा विकतायत का, ते हा डेटा कुठल्या पद्धतीने यूज करतायत, म्हणजे मार्केटिंग ॲड्स तुम्हाला दाखवायच्यात म्हणून यूज करतायत का हा डेटा आणखीन कुठल्या तरी थर्ड पार्टीकडे गेलेला आहे, हे डिस्क्लोज करणं बंधनकारक आहे. आणि तुमच्याकडे एक खूप चांगली पॉवर आहे की तुम्ही अशा कंपन्यांना सांगू शकता की माझा अकाउंट, माझा डेटा हा तुमच्या डेटाबेसमधनं इरेज करा, तुम्ही हे त्यांना सांगू शकता. सो अशा पद्धतीचा DPDP ॲक्ट आलेला आहे. आणि लॉयर्स म्हणाल तर आजकाल काही लॉयर्स अशा पद्धतीने काम करतायत की एखाद्याबरोबर डिजिटल अरेस्ट झालंय किंवा एखाद्याला सायबर कंप्लेंट नोंदवायची असेल आणि माहिती नाही आहे कसं करायचं हे सगळं किंवा पोलिसांशी स्वतः डील करायचं नाही आहे, तर एखादा लॉयर एखादी लॉ फर्ममध्ये येऊ शकते, तुमच्या वतीने व्यवस्थित FIR दाखल होईल आणि पुढे तुमच्या कंप्लेंटचा फॉलोअप घेतला जाईल. सो या सर्व्हिसेस आहेत आत्ता अवेलेबल. सो म्हणजे अशा पद्धतीने काम चालू आहे. सत्यम घोटाळ्याचं इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तुम्ही केलं होतं, तर त्याच्याविषयी सांग ना जरा. सत्यम घोटाळ्याच्या इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला मी अगदी शिकत होते म्हणजे, पण मला ती केस अगदी चांगली आठवते कारण ज्यांच्या हाताखाली मी शिकत होते ते या केसवरती CBCIDच्या साईडने काम करत होते. सो आम्हाला ज्या वेळेला रामलिंगा राजूने पुढे येऊन सेबी आणि इतर ऑथॉरिटीजना दिलं की हो मी फ्रॉड केलेला आहे, त्यावेळेला तो खरं तर खूप हादरवून टाकणारा इन्सिडेंट होता. कारण अशा प्रकारे प्रमोटरनी पुढे येऊन सांगणं किंवा अशी एवढ्या ट्यूनचा अकाउंटिंग फ्रॉड मोठा हा भारतामध्ये तसा रेअरच होता. त्याच्यामुळे अख्खं स्टॉक मार्केट पुढचे काही दिवस पडलेलं होतं, सत्यमचा शेअर अगदी टँक झालेला होता आणि काही दिवसात ते काम आमच्याकडे आलेलं होतं. त्यावेळेला 1 महिनाभर याचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं होतं. केस तशी बरीच इंटरेस्टिंग होती कारण एकट्या रामलिंगा राजूंनी एवढा मोठा फ्रॉड केलेला नव्हता. रामलिंगा राजू, त्यांच्या कंपनीतले काही एम्प्लॉईज जे इनडायरेक्टली या फ्रॉडचा पार्ट झालेले होते की ज्यांना माहिती नव्हतं की आपण काय करतोय, ही लोक गोष्टी किंवा ट्रान्झॅक्शन्स अप्रूव्ह करत गेलेली होती. ऑडिटर्स त्यावेळची PwC फर्म, त्याचे जे कोणी 2 ऑडिटर्स होते साईन करणारे बॅलन्स शीट सत्यमची, त्या लोकांना मात्र या घोटाळ्याचा अंदाज होता. कारण म्हणजे याच्यामध्ये खूप वेगवेगळे अँगल आहेत. ज्या वेळेला आम्ही फॉरेन्सिक ऑडिट करत होतो त्यावेळेला आम्हाला दिसलेलं होतं की म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की बँकेमध्ये बॅलन्स हा बॅलन्स शीटवर बँक बॅलन्स हा बॅलन्स शीटवर दाखवला जातोय सगळ्या शेअर होल्डर्सना, पण ॲक्च्युली बँकेमध्ये पैसेच नाही आहेत. सो फिक्स्ड डिपॉझिटच्या ज्या ओरिजिनल रिसीट्स होत्या त्याच्यावरती या ऑडिट फर्ममधनं आलेल्या इंटर्न्सनी गोष्टी चेक केलेल्याच नव्हत्या ओरिजिनल रिसिट्सवरती, त्याच्या झेरॉक्सवरती म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट रिसीट्सच्या झेरॉक्सवरती या लोकांनी ऑडिट केलेलं होतं. सो ऑडिट लॅप्सेस वगैरे हे भरपूरच होते, हे आम्हाला दिसत होते. आणि सर्वात इंटरेस्टिंग पॉईंट हा असा होता की पॅरलल अकाउंटिंग सिस्टीम तयार केलेली होती. सो एक अकाउंटिंग सिस्टीम अशी होती की ज्यातनं डेटा
बोर्ड मीटिंग्ज आणि या वेळेला बाहेर यायचा, ज्यातनं डेटा किंवा बॅलन्स शीट ज्या प्रकारे बाहेर आलेले आहेत, जे नंबर्स बाहेर आलेले आहेत ते बोर्ड मीटिंग नंतर स्टॉक एक्सचेंजेसना सबमिट व्हायचे आणि ते सगळ्या शेअर होल्डर्सना बघायला मिळायचे. हा एक अकाउंटिंग सेट. दुसरा अकाउंटिंग सेट हा असा होता त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये हाईड केलेली सगळी ट्रान्झॅक्शन होती, की बाहेरच्या अमेरिकन एंटिटीला काय पाठवलं आहे किंवा बाहेरच्या अमेरिकन एंटिटीमधनं काही आलेलं आहे का, किंवा याच्यामध्ये खोटे एम्प्लॉई तयार केलेले होते, खोटी कॉन्ट्रॅक्ट्स तयार केलेली होती. सो प्रवर्तकावरती ज्या वेळेला प्रेशर येतं त्यावेळेला काय पद्धतीने फ्रॉड होऊ शकतात याचा अजून एक एक्झाम्पल असं होतं की सत्यम ही लिस्ट झालेली कंपनी होती आणि त्यांची मनीषा अशी होती की त्यांनी US मध्ये पण लिस्टिंग केलेलं होतं आणि इथे शेअर प्राईस आपली वाढावी, शेअर मार्केटला सारख्या काहीतरी एंगेजिंग न्यूज द्याव्या सो दॅट शेअर होल्डर्स हे शेअर्स आणखी विकत घेतील, या पद्धतीने खोट्या अनाऊन्समेंट झालेल्या होत्या की आपल्याकडे अशा अशा प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेली आहेत. मुळात कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेलीच नव्हती, मुळात पैसे बँकेमध्ये कस्टमरकडनं आलेलेच नव्हते, कस्टमर खोटे होते, एम्प्लॉई खोटे होते, बँकेत आलेली आणि दाखवलेली अमाऊंट खोटी होती. अशा प्रकारचा खूप मोठा हा अकाउंटिंग फ्रॉड होता जो आम्ही इन्व्हेस्टिगेट केला आणि जवळजवळ महिनाभर याचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. आणि त्यात हे महत्त्वाचं होतं की ह्या सिस्टीममधला कुठला डेटा बरोबर आणि कुठला डेटा खोटा हे डिस्टिंग्विश करणं ही आमची पहिली मोठी कामगिरी होती की हे जे आहे हे खोटं दिसतंय आणि हे जे आहे हे खरं आहे. सो अशा पद्धतीने आम्ही तो ट्रेल एक फॉलो करत गेलो आणि सत्यमचा घोटाळा त्यावेळेला इन्व्हेस्टिगेट झाला. सोशल मीडियावर आपल्याला खूप रील्स बघायला मिळतात, अनेक इन्फ्लुएन्सर्स असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सल्ले आपल्याला देत असतात, तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा? सगळेच इन्फ्लुएन्सर बाद आहेत असं मी नक्की म्हणणार नाही. काही काही लोक अत्यंत स्टडीड आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे गोष्टींचं विश्लेषण करून सांगू शकतात, पण इन्फ्लुएन्सरच्या नावाने ते नाव यूज करून कसा घोटाळा होतो तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते, जो इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्समध्ये क्लासिफाय होतो. सो आमच्याकडे खूप लोक दररोज ही कंप्लेंट घेऊन येतात की मी अमुक स्कीममध्ये पैसे टाकलेले आहेत आणि आता ही लोक माझा फोन उचलत नाही आहेत, आता ही लोक मला काही हे सांगत नाही आहेत आणि मी अमुक इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ पाहिलेला होता, त्यांनी हा शेअर सांगितलेला होता आणि मी तो त्यांना फॉलो करतोय म्हणून मी हा घेतला. सो आता याच्यामध्ये दोन भाग असतात. एखादी व्यक्ती ज्या वेळेला खूप त्या बॅलन्स शीट कंपनी आणि सगळ्या गोष्टीचा स्टडी करून तुम्हाला सांगते आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी शेअर मार्केटमध्ये गडबड होते आणि मग शेअर पडतात, तर हे एक नॅचरल झालं. म्हणजे हा जो घटनाक्रम आहे तो नॅचरल आहे. शेअर मार्केट उद्या पडणार किंवा म्हणजे कुठली अनाऊन्समेंट अशी येणार ज्याच्यामुळे शेअर मार्केट पडेल हे त्या इन्फ्लुएन्सरलाही माहिती ज्या वेळेला नसतं त्यावेळेला ही एक नॅचरल प्रोसेस असते. पण ज्या वेळेला इन्फ्लुएन्सर स्वतः एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊन बसतो किंवा बसते आणि काही दिवसांनी ती सांगायला लागते की ही कंपनी किती ग्रेट आहे, किती भारी आहे, किती चांगले रिटर्न्स देते किंवा देईल किंवा यांच्या फ्युचर प्लॅन्स कसे आहेत, त्यावेळेला आपण डोकं उघडं ठेवून हे बघायला पाहिजे की या व्यक्तीचा त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का, हे खूप जेन्युइनली अभ्यास करून ही लोक आपल्याला सांगतात. जस्ट बिकॉज ब्लाइंडली या लोकांना फॉलो करणं म्हणजे तुम्ही फायनान्स सॅव्ही झालात असं नाही आहे. बऱ्याचदा काय करतं की हे इन्फ्लुएन्सर आता आधी करायचे, मला आता आजच्या डेटचं माहिती नाही कारण सेबी आता खूप थरली इन्फ्लुएन्सर्सवरती वॉच ठेवती आहे, पण ही लोक पंप अँड डम्प स्कीम करायची. म्हणजे काय की एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे, त्याच्याविषयी गोष्टी सांगून तो शेअर फुगवायचा आणि त्यांना ज्या वेळेला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी काहीतरी अमुक रिझल्ट्स येणार आहेत जे पुअर आहेत किंवा 30 दिवस आपण हे केलं, 31व्या दिवशी आपण आपले लोकांनी आता भरपूर शेअर खरेदी केलेली आहे, आता आपण आपले शेअर विकावे, त्यावेळेला ही लोक विकतात, त्यांचा प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात आणि मग तुमच्या शेअर्सची प्राईस खाली जायला लागते आणि कितीतरी काळ ती अक्षरशः त्या सेम प्राईसवरती किंवा लो प्राईसवरती तिथे ती ट्रेड करत असते आणि त्यावेळेला तुम्हाला लाखो रुपयाचा घोटाळा किंवा लाखो रुपयाचा लॉस झालेला आहे तुम्हाला, हे ज्या वेळेला दिसायला लागतं त्यावेळेला कळतं की मी उगीच कुणाच्या तरी सांगण्यावरनं प्रभावित होऊन हे केलेलं आहे. सो अशा प्रकारच्या पंप अँड डम्प स्कीम कोणी करत असेल तर हा एक आर्थिक घोटाळा आहे आणि मला वाटतं की याच्यावरतीच चाप बसवावा म्हणून सेबी वेगवेगळ्या प्रकारचे नियम काढती आहे. सो जिथे असं आहे की आपल्याला या कंपनीचं नावच आधी कधी ऐकलेलं नव्हतं आणि अचानक उद्या कुणीतरी उठून याच्याबद्दल अगदी जोरजोरात सांगतंय, तर आपण आधी आपला अभ्यास करावा. हे
सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. सो इन्व्हेस्टमेंट स्कॅम किंवा मध्यंतरी आणखीन एक स्कॅम असा झाला होता ज्याच्या कंप्लेंट्स आम्ही ऐकल्या, ज्या आमच्यापर्यंत आल्या की एखाद्या फेमस इन्फ्लुएन्सरचा फोटो वापरून फेसबुकवरती ॲड्स येत होत्या की मी दररोज स्टॉक टिप देईन, हा माझा टेलिग्राम चॅनल, हा माझा व्हॉट्सॲप चॅनल, आणि लोक कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तो चॅनल जॉईन करायचे. आणि ती व्यक्ती इन्फ्लुएन्सर सोडून बाकी खूप वेगवेगळी नावं त्या ग्रुपचा ॲडमिन असायचे किंवा हे, म्हणजे हे आणखी आजही होतं आहे. आणि त्यातनं तुम्ही धडा घ्यायला पाहिजे की पहिली गोष्ट, कुठलंही इन्फ्लुएन्सर अशा प्रकारचा चॅनल तयार करून त्याच्या सगळीकडे ॲड्स करून तुम्हाला काहीतरी स्टॉक टिप देते असं तुम्हाला सांगणार नाही. सो अशा प्रकारच्या जर तुम्हाला ॲड्स बघायला मिळत असतील तर अजिबात त्या क्लिक करू नका. सो आम्ही बघितलेलं आहे की लोकांनी म्हणजे अशा प्रकारचे ग्रुप जॉईन केलेले आहेत. 20-20, 30-30 लाख रुपये का, तर त्या इन्फ्लुएन्सरचं अमुक सॉफ्टवेअर आहे, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, मी इथे पैसे घालते आणि ना मला माझ्या प्लॅटफॉर्मवरती माझे 20 लाखाचे 1 कोटी झालेले दिसत आहेत, आता मला ते काढायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही काढण्यासाठी बँक अकाउंटमध्ये ते विड्रॉ करण्यासाठी क्लिक करता त्यावेळेला मग ते तुम्हाला सांगायला लागतं की प्लॅटफॉर्म फी इतकी % द्यायला पाहिजे, GST इतका % द्यायला पाहिजे, की तुम्हाला 1 कोटी काढायचे आहेत ना, आता तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 1 कोटी दिसती आहे पण तुम्हाला ते काढायचे आहेत ना, तर टॅक्सची अमाऊंट आधी आम्हाला भरा आणि त्यानंतर हे काढा. असं करत करत आणखीन 20-40 लाख त्या लोकांकडनं उकळले जातात आणि फायनली त्या लोकांना कळतं की आपण फसवले गेले. अशा प्रकारच्या काही हजारात सायबर कंप्लेंट्स या देशभरातून या इन्व्हेस्टमेंट स्कीम्समधनं म्हणजे गेलेल्या आहेत. मला वाटतं एकूण भारतामध्ये या इन्व्हेस्टमेंट स्कीममधनं जवळजवळ 8-10 हजार कोटीचं नुकसान आत्तापर्यंत झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत सतर्क राहा की इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा जो काही टॅक्स कन्सल्टंट आहे, तुमची जी कोणी CA आहे किंवा तुमची जी कोणी फर्म आहे, त्यांना विचारात आणि कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय अशा प्रकारे तुम्ही कुठेही तुमचा हार्ड अर्न मनी टाकू नका. कारण इन्फ्लुएन्सरसारखी लोक, म्हणजे जी वाईट इन्फ्लुएन्सर आहेत, ती आज आहेत उद्या नाही आहेत. त्यांच्यावरती काही इन्व्हेस्टिगेशन झालं तर ती इन्व्हेस्टिगेशनला तोंड द्यायला तेवढी निर्ढावलेली आहेत. पण तुमची हार्ड अर्न मनी एकदा जर गेली तर ती परत आणणं हे कर्म कठीण आहे. त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर मी ॲड पाहिली आणि म्हणून एखाद्या ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं, फेसबुकवरती ॲड पाहिली आणि इन्व्हेस्ट केलं. सो हे करणं टाळा. नक्कीच. आपल्याला पैसा कसा मिळवावा हे अनेक जण सांगतात, अनेक प्रकारे आपण ते ऐकून घेतो, पण त्याच्याच बरोबर महत्त्वाचं असतं की आपला पैसा कसा राखावा आणि आपला पैसा कसा राखावा, टिकवावा, तो सुरक्षित कसा ठेवावा, याच्या टिप्स आज आपल्याला फॉरेन्सिक अकाउंटंट डॉक्टर अपूर्वा जोशी यांनी दिलेले आहेत. ते आपण सगळे नक्की लक्षात ठेवू. अपूर्वा, तू इतक्या छान टिप्स दिल्यास, इतकी छान माहिती सांगितलीस, त्याबद्दल तुझे खूप आभार आणि मनी मॅक्सच्या आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू.